एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हे माऊत काय तू रडतेस? काय झालं? मला ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. समजा आपल्या दोघांचं रस्त्यात खूप मोठं भांडण झालं, कडाक्याचं, तर तुम्ही मला रस्त्यात एकटीला टाकून निघून जाल का? मी हे छे माऊ, मुळात असं भांडण जरी झालं ना कडाक्याचं तरी रस्त्यात टाकून येणार नाही ग मी तुला, खरंच. आणि माझ्याकडे कपाटात खरं तर खूप साड्या आहेत, पण तरी मी हट्ट केला की मला आत्ताच्या आत्ता साडी हवी आहे, नवीन महागातली. किंवा मी म्हटलं की आत्ताच्या आत्ता मला घेऊन सिनेमाला चला, तर तुम्ही माझ्यावर रागवाल. अगं माऊ, अगं तुझा हक्क आहे तो मागण्याचा, चिडण्याचा, रुसण्याचा. खरंच हो, बायकोनी केलंच पाहिजे असं. नवरा काय म्हणेल ते माहित नाही, पण बायकोनी रुसलं पाहिजे, चिडलं पाहिजे, हक्काने भांडलं पाहिजे. आणि समजा तुम्ही बाबूच्या अड्ड्यावर गेलात, बेटिंग केलं, तर मी काहीही बोलता कामा नाहीये. शेवटी तुमचं आयुष्य आहे. तुमच्या आयुष्यात मी का लुडबुड करायची? तुम्ही एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहात. मी तुम्हाला तुमची स्पेस दिली पाहिजे, मी नाही देत. हो ना? सॉरी, मी चुकले. मी यापुढे तुम्हाला काही नाही बोलणार. तुम्हाला हवं ते तुम्ही करा. मी चुकले. माऊ माऊ माऊ, बस बस बस, शांत हो, शांत हो माऊ. माऊ, तू जर नसतीस ना तर ही जी तू स्पेस म्हणतेस ना ती मी विकायला सुद्धा कमी केली नसती, खरंच. माऊ, तू आहेस, तुझा धाक आहे माझ्यावर, म्हणून हे आपलं घर वाचलंय. नाहीतर एव्हाना ना मी हे घर गहाण टाकलं असतं. मी खरंच बोलतोय, मी शपथ की तू आहेस म्हणून हे आपलं घर सुरक्षित आहे. खरं सांगताय? शपथ तुझी. म्हणजे मग तुम्ही दमून आल्या तुमच्याकडे हट्ट करते, मी भांडते, मी रागावते, ते सगळं नॉर्मल आहे ना? सांगा. एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल नवरा बायकोंसारखे होत आपण, खरंच. तरी मी विचार करत होते, असं कसं बुवा, असं लग्नानंतर आमचं वेगळं असू शकतं. कसं? आमचं बाई वेगळं आहे. अच्छा, म्हणजे तू घना आणि राधाला भेटून आलीस का? राधा? लिसन ना, मी आणि वल्ली आहे ना आता तिच्याशी बोललो, म्हणजे आम्ही तिला समजवायला गेलो होतो की असं कसं वेगळं असू शकतं. पण प्रॉब्लेम काय झाला माहितीये, तिनेच आमची समजूत काढली की तिचं बरोबर आहे. पण ती असं काही बोलते ना राधा की ती तिचा मुद्दा इतका परफेक्ट पटवून देते, आपण काही बोलू नाही शकत पुढे, कळलं का? पण मला अजूनही प्रश्न पडलाय, असं कसं बुवा कुणाचं इतकं वेगळं असू शकतं? हो ग, इतकं कसं कुणाचं वेगळं असू शकतं? मला दाखव करून. आणि काय होतं की हाय सो आपण नंतर बोलू. सायली 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 ऐक ना, परवाची मीटिंगची मिनिट्स आहेत का ग तुझ्याकडे? कुठली? तुझ्याकडे नाहीये, तू नव्हतीस बहुतेक. तुझा राधा? नाही, तू पण नव्हतीस सोनिया बहुतेक. काल कुठे होतीस? का ग? आय वॉन्ट टू नो. आय रिअली वॉन्ट टू नो. मी काल सिनेमाला गेले होते. तुला काही प्रॉब्लेम? एकटी? हो. चीज बेटरीटन असताना हो. पडले ते, लागले त्यांना, घायाळ झाले ते. हे सगळं तू सांगतेस ना ते मला ऑलरेडी माहितीये. तू मलाच का सांगतेस?
मला वाटलं विसरलीस, त्यांना टाकून गेलीस ना सिनेमाला. हो, काय आहे सोनिया, मला आवडतं असं अधूनमधून एकटीनेच सिनेमा बघायला जाणं. हा, एकटीने पाहिलास सिनेमा? हो, सांगितलं ना मला आवडतं सिनेमा बघायला. आणि मला शांतता लागते सिनेमा बघायला, कुणाचा इंटरफिअरन्स आवडत नाही. कसं आहे, सिनेमा बघताना कोणाचा तरी हात हातात घेऊन पॉपकॉर्न खायला मला नाही आवडत, किंवा एका कोल्ड्रिंक मध्ये 2 स्ट्रॉ घालून करत प्यायला मला नाही आवडत. सिनेमा बघताना सिनेमा बघायलाच मला आवडतो, कारण इतर टाइमपास करायला अनेक जागा आहेत. थिएटर्स सिनेमासाठीच बांधलेली असतात. ओके, फ्रँकली स्पीकिंग राधा, मला नाही पटत कोणी एकटं सिनेमा पाहू शकतं. सोनिया, आपल्यात मतभेद असू शकतात. हा, मला काम आहे महत्वाचं, मी सरांना भेटायला चाललीये, मी आले. हा, राधा, राधा सिनेमाला गेली होती एकटी. जीज नव्हते तिच्या सोबत, म्हणजे कोणीतरी दुसरं होतं. राधा जीजला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर तरी पॉपकॉर्न खात बसली होती मुनमुन. बिचारे जीज एकटे घरी पडले होते. हो सोनिया मॅडम, जाऊ. काय बोलायचं का? हो, मग बोल ना. बस, माझ्याशी बोलताना असे सगळे घाबरतात का, मला कळत नाही. अगं तू एवढी गंभीर आहेस ना की भीतीच वाटते, आणि त्यातून मी उगाच काहीतरी काय करायचो. आणि तू मी काय हातात छडी घेऊन उभी असते मी? म्हणजे त्यातून तू पडलीस वर्ग शिक्षिका, सारखा वर्ग घेते असंच वाटतं. बोल बोल, सुरू कर लवकर, नाही तर माझं लेक्चर सुरू झालं तर 55 मिनिटं थांबणार नाही. नाही, मी सांगतो ना. मी म्हणजे आता घनाशी तू एवढं बोलतेस, तर मला सांग, घना आणि राधा यांच्या नात्यामध्ये तुला असं काही वेगळं असं काही वाटत नाही? आफ्टर ऑल हा त्यांचा प्रश्न आहे दिग्या, आणि नातेसंबंधाबद्दलची माझी मतं तर तुला माहितीच आहे. नाही, आता हे बघ, आता एखाद्या जेवणात, एखाद्या पंक्तीत सगळे गोड पदार्थ असतील, म्हणजे गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, जिलबी, उकडीचे मोदक, पुरणपोळी, गुळाची पोळी, तर हे सगळं अजीर्ण नाही होणार? दिग्या, तू काय म्हणतोस ते मला काहीच कळत नाहीये. म्हणजे कसं आहे की त्यांचं कसं एकदम सगळं असं गोड गोड सरळ असं मिळमिळत वाटतं. म्हणजे लग्न झालं तरी एकमेकांवरती अजून ते हक्क बजावतच नाहीयेत, म्हणजे बॅचलर्स लाईफ जगतायत अजून. हे बघ, लग्नानंतर एकमेकांना स्वातंत्र्य असावं या मताची आहे मी. आय थिंक आय एम द रॉंग पर्सन दिग्या. नाही, यू आर द राईट पर्सन. मला आठवतं ना, तू आणि विनोद कसले भांडायचा, तुला आवडलेलं पुस्तक त्यांनी वाचलं नाही की तू कशी भडकायचीस, किंचाळायचीस. उल्का, म्हणजे आम्ही पण भांडतो ना, म्हणजे आम्ही वेगळ्या विषयावरनं भांडतो, पण भांडणही होतच, इट्स नॉर्मल. आय अग्री. माझं तेच म्हणणं आहे की यांनी नवरा बायको सारखं वागायला पाहिजे ना. हे बघ, म्हणजे कसं आहे की क्रिकेटचे नियम जसे फुटबॉलला लागू पडत नाहीत, तसेच बॅचलरचे नियम लग्न झालेल्या माणसांना लागू पडणार नाहीत ना. वा 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 दिग्या, काय हुशार आहेस तू. चुकलंस तुझं, तू सायकोलॉजिस्ट व्हायला पाहिजे होतास. म्हणजे लोकांची भांडणं सोडवणं, राडे मिटवणं, त्यांच्या प्रश्नांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेणं वगैरे, हे सगळे तुझे लहानपणापासूनचे छंद आहेत नाही का? हो,
म्हणजे सगळे मला म्हणतात की अरे की दिघा असला ना की असा मॉरल सपोर्ट मिळतो. पण इकडे काहीतरी मेक आहे. मग तू एक काम कर ना, तू चॅलेंज घे आणि कर काहीतरी. तू आता बघच त्यांच्या अशा जेवणात ना मी असं तिखट आणि मीठ टाकतो ना, असं जेवण त्यांचं स्वादिष्ट करतो. तू बघ चमचमीतच एकदम. दिघ्यात तू नेमकं काय करणार आहेस? काही नाही, मी बघतोच. हा डोंट वरी म्हणाला म्हणजे नक्की काळजी करायला हवी. अगं कुठे आहेस तू? दिसतेस तू मला. मागे मागे वळ, मागे वळ इकडे. अगं मागे वळ येडी. इकडे इकडे. हा अगं तिकडे नाही, इकडे मागे वळ. मी इथे आहे. मग ती कोण आहे? कोणाकडे बघतोस तू? ती ती पिवळ्या ड्रेस मधली मुलगी. मला वाटलं ती तू आहेस. ती जाडी मुलगी तुला मी वाटले? म्हणा मी एवढी जाडी दिसते मग ना? मला असं वाटलं की ती ती तू नाही आहेस का? एक मिनिट, ती जाडी मुलगी गेली खड्ड्यात. तू मला सांग, तू कसा आलायस? मी आता नाही घनश्याम, तू घरात ना कसा काय आलायस बाहेर? म्हणजे तू काय सांगितलंयस घरी? तू एक मिनिट, तू खोटं वगैरे नाही ना बोललायस की? म्हणजे तू घनश्याम तू असं वागत, तू घरी जर खोटं बोलला असेल तर घरचे काळजी करतील. तू असं नको वागत जाऊ घनश्याम, प्लीज. मला टेन्शन येतं. एक मिनिट. अगं तू हे नवीन सुरू केलंस. तू तुझ्या प्रश्नांची सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करतेस आणि माझ्यावर भडीमार करतेस प्रश्नांचा. अगं मध्ये गॅप तरी घे, श्वास घे, मी उत्तर देऊ शकेन असा. सॉरी पण मला आता सांग, तू कसा आलायस? म्हणजे तू घरी सांगितलंयस का किंवा काय कारण सांगितलंयस? खोटं नाही ना बोललायस? हे बघ, सॉरी, सांग मला तू काय सांग. मी घरनं मुद्दामच एकटा बाहेर पडलोय. म्हणजे सांगून बाहेर पडलोय. काय? की आता मला बरं वाटतंय. म्हणजे मी त्यांना असं पायावर असं लंगडत हळूहळू चालून वगैरे दाखवलं. त्यांना म्हटलं की एकटा जाऊन बघतो डॉक्टरकडे. कारण अगं काय झालंय राधा, माझा हैदराबादचा इंटरव्ह्यू 2 दिवसावर आलाय. त्यामुळे आता घरच्यांनाही खात्री पटणं अत्यंत गरजेचं आहे की आता मी ठणठणीत बरा व्हायला लागलोय. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो, एकटा सगळीकडे येऊ जाऊ शकतो. नाहीतर खूप प्रॉब्लेम होतील राव. म्हणजे खूप खूप गडबड होईल. घरी कोणाला संशय नाही ना आलेला? नाही, मला वाटत नाही. आणि खरं तर मला काही फरकही पडत नाही, कारण मला आता घरच्यांचं फार टेन्शन नाही. मला जर टेन्शन असेल ना कुठल्या गोष्टीचं तर ते त्या हैदराबादचे इंटरव्ह्यूज आहे. इंटरव्ह्यूचं काय टेन्शन घेतोस घनश्याम? होईल सगळं नीट. होईल सगळं नीट. कसं आहे बाय? बरं आहे आता काका, बरं आहे. शिर्के काका बाबांचे मित्र जाम चौकशा करतात. जग कसं आहे ना सोनिया, एक जण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो आणि एखादा त्या प्रेमापासून अनभिज्ञ दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करतो. आणि तो जो दुसरा आहे तो त्या प्रांजळ निस्वार्थी प्रेमाची प्रतारणा करून कोण्या आयऱ्या गैऱ्यावर प्रेम करतो. मानव, तू कोणाबद्दल बोलतोयस हे? टेल मी ना. राधाबद्दल ना? तुला कसं कळलं? म्हणजे तुला पण कळलंय? हो, मी त्या दिवशी घनश्यामला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो ना, त्या दिवशी मला असे काही पुरावे सापडले ना सोनिया. What? तुझ्याकडे प्रूफ्स आहेत मानव? येस. अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मी फोटो काढून ठेवायला पाहिजे होते का रे? तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस? कोण होती ती व्यक्ती?
कशी दिसत होती ती व्यक्त मानव अंधार होता, नीट दिसला नाही मला. अंधार. ओके, आता कळलं मला सगळं. घनाने आता नाच करून दाखवलेला आहे, त्यामुळे मी असं डिक्लेअर करतो की घनाचा पाय ओके झालेला आहे. आता एक आईस्क्रीम पार्टी व्हायला पाहिजे काय? हा, झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मी आणि म्हणून फिल्म पाहायला गेलो होतो. अरे फिल्म. यांना केरळला हनीमूनला जायला वेळ नाही आणि फिल्म बघायला वेळ आहे. ओके. हो ना, अजून लग्नाचे नवलाईचे 9 दिवस सरले सुद्धा नाहीयेत आणि इतक्यातच. आणि माझ्या मनातली जखमही ताजी आहे. राधाच्या मेहंदीचा रंगही उतरला नाही आणि विश्वास हवा रे. शेवटी विश्वासानेच प्रेम वाढतं. सोनिया, हे तुला सुचलंय? नाही अरे मानव, झी टीव्ही वर नवीन सिरियल येतेय, तू तिथे मी. त्याची टॅगलाईन आहे ही. हा. मी ना मानव राधाला सांगणार आहे किमान एवढी सिरियल तरी पहा. त्यातले सत्यजित आणि मंजिरी आहेत ना, त्यांना कळलंय हे की नात्यात विश्वास हवा. मी घनश्यामला सुद्धा सांगतो ती सिरियल बघ म्हणून. किती वाजता असणार आहे? 7 वाजता. 7. सोनिया, तुझ्या सगळं लक्षात कसं राहतं ग एवढं? प्रेम मानव, टीव्ही वरचं माझं प्रेम आणि विश्वास. तुला माहितीये मानव, नाही ना. किती गोष्टी मी टीव्ही पाहून शिकले. सोनिया, कुठे हरवलाय तो विश्वास, ते प्रेम? कधी कधी ना मला खूप राग येतो, मी चिडतो की राधाच्याच बाबतीत असं का व्हावं. हो ना रे, राधा आणि असं. राधा, राधाच. बोलू का लगेच बोलू रे. म्हणजे गोविंदा घागरीचा झंडा एक नाचिव रे मुरारी. पुरे अरे तो बरा झाला म्हणून त्याला नाचू नका रे, त्रास होईल. पुढचे 10 दिवस पाय पकडून बसावं लागेल त्याला. हो माई आजी, ठणठणीत बरा झालोय मी. घनाने आता नाच करून दाखवलेला आहे, त्यामुळे मी असं डिक्लेअर करतो की घनाचा पाय ओके झालेला आहे. आता एक आईस्क्रीम पार्टी व्हायला पाहिजे काय? हा, अरे वा राधा, आता तू खऱ्या अर्थाने देसाईंची काळे झालीस. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आपल्याकडे आता 2 निमित्त आहेत आईस्क्रीम खाण्यासाठी. का दोन का? अरे 2 का म्हणजे, एक तर तू बरा झालास आणि दुसरं म्हणजे राधा आता आपली झाली. हो की नाही? हो, म्हणजे मला 2 स्कूप मिळणार आईस्क्रीमचे काय? माई आजी, खाऊ दे रे मला. हा, आता खायचेच दिवस आहेत माझे. चला चला दिगंबर, चल फोन लाव, ऑर्डर दे आईस्क्रीमची. देतो लगेच. 1 मिनिट. हॅलो
हा काळ्यांकडनं बोलतोय, आईस्क्रीमची ऑर्डर द्यायची आहे. एक मँगो, 2 मँगो, मला कलिंगड हवंय मला एक लिची आहे का? 2 मँगो, 1 लिची, 4 मँगो, 1 बटरस्कॉच, 1 लिची आणि 1 टेंडर कोकोनट आणि 2 व्हॅनिला. कलिंगड पण हा न विसरतो. कलिंगड हा सांगितलं ना. हा चालेल, ओके, लवकर पाठवा. मला जो हवाय ना ऍक्च्युली तो फ्लेवर असा दुकानात मिळणारच नाही. मला लाल गुलाबाचा गुलकंदाचा हवाय फ्लेवर खायला. कुहू मागवलाय. आईस्क्रीम या स्टोअर मी जाहीर करतो की गणाचा अजून एक नाच होणार आहे. मस्त झालेला आहे तुला. नाही काय, चल चल उठ, नाच नाच. ओके रे, नाचलं पाहिजे. चल चल चल. त्याला नका रे त्रास देऊ, त्याचा पायाचा प्रॉब्लेम आहे ना. हा घनश्याम नाच ना. या आधी मी कधीच पाहिलं नाही रे तुला नाचताना. तुला टाळताच येणार नाहीये. एक मिनिट. मी काय म्हणतो मायाजी, जर आता मी डान्स करणार असेल तर राधाने नको का माझी साथ द्यायला? शामरावच्या प्रत्येक गोष्टीत राधानी साथ द्यायला हवी. बस 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 बस. थँक्यू. बस घनश्याम प्लीज. तुलाच बघायचं होतं ना माझा डान्स. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.